माढा लोकसभेचं मतदान तिसऱ्या टप्प्यात आहे। मात्र महाराष्ट्रात ज्या काही मतदारसंघाची सगळ्यात जास्त चर्चा आहे ती माढ्याची सुरू आहे आणि त्याला कारण ठरलेले धैर्यशील मोहिते पाटील। भाजपकडे तिकीट मागितलं होतं, भाजपकडून तिकीट मिळालं नाही। यानंतर कार्यकर्ते ज्या पद्धतीने आक्रमक आहेत, कुठल्याही परिस्थितीत मोहिते पाटलांनी निवडणूक लढवायची आणि जिंकायची ही मानसिकता गावोगावी दिसत आहे। त्यांनी सुरुवात करमाळ्यापासून केली होती 2 दिवसापूर्वी आणि त्यानंतर करमाळा, सांगोला, माढा असं फिरत फिरत आज ते माण तालुक्यात सातारा जिल्ह्यातील वडूजच्या दौऱ्यावर आहेत। रस्त्यात आपण चहाला थांबलेत, आपण त्यांच्याशी बोलू। भैया, कशा रीतीने प्रतिसाद मिळतोय? तुमचा दौरा आता माण तालुक्यात आलाय, सोलापूर जिल्ह्यात। प्रतिसाद एकदम चांगला आहे। जनभावना जाणून घेत आहे मी सगळीकडे जाऊन, चांगला रिस्पॉन्स मिळतोय सगळीकडे। आता आपल्याला हा मतदारसंघ नवीन नाही, दादा 2014ला इथले खासदार होते, त्यावेळेला तुम्ही संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता आणि मोठा विजयी मिळवला होता। आता 2014 नंतर 10 वर्षानंतर परत फिरताना काय लोकांचे अनुभव आहेत? प्रेम काय कमी झालेलं वाटते, वाढलेलं दिसते? कैक पटीनं प्रेम वाढले। सकर्मर्शी शंकरराव मोहिते पाटील साहेब यांचं कार्य, विजयसिंह मोहिते पाटील साहेबांचं कार्य, जुन्या आठवणींना उजाळा करून देत आहेत लोक। जुन्या आठवणी सांगतायत दादांनी विकास कामं कशी केली। ऋणानुबंध जे आहेत, म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन जे ऋणानुबंध विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी जपलेत ते प्रकर्षाने लोकांच्या बोलण्यातून जाणवतात। एकंदर मोहिते पाटील हा पक्ष एक वेगळा पक्ष आहे, अशा रीतीनं पश्चिम महाराष्ट्रात जे कार्यकर्त्यांची फळी आपली आहे ते आता कामाला यायला लागली। आमच्या आजोबांनी आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी जी माणसं कमवलीत ते प्रचंड कमवलेले आहेत। म्हणजे त्या जनतेचे उपकार आम्ही आयुष्यभर कित्येक पिढ्या विसरू शकत नाही। म्हणजे आमचं कातड काढून त्याची वाहनं केली तरी ते कमीच आहे, एवढं प्रेम कमवलं आहे आमच्या कुटुंबाने, विशेषतः सकर्मर्शी आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी। त्यामुळं अफाट प्रेम आहे जनतेचं, ते मोजूच शकत नाही। आता ज्या पद्धतीनं आपल्या पाठोपाठ घरातली मंडळी सगळी बाहेर पडायला लागलीत प्रचाराला, काल शिवबाबांनी माढा तालुक्याचा दौरा केला। शिवसेनेचे म्हणजे तानाजी सावंतांच्या घरात ज्या पद्धतीचं स्वागत होते, धनाजी साठे काँग्रेसचे आमदार त्यांच्या घरी ज्या पद्धतीचं स्वागत होते, काय वाटतं? ही तर पक्षाच्या बाहेरची लोक आहेत। नाही, जनभावना आहे, जनता प्रेम करते। कुठल्याही पक्षातले नेते मंडळी असले त्यांच्याबरोबरही दादांचे वेगळे ऋणानुबंध आहेत, आमच्या परिवारांचे ऋणानुबंध आहेत। राजकारण हे इलेक्शन पुरतं असते आणि इलेक्शन संपलं की पुन्हा जनतेसाठी कामं करायची असतील, मग ते पक्षभेद ठेवायचे नसते, त्यावेळेस सगळ्यांसाठी काम करायचं असते। आणि ते विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पूर्ण वेळ पाळलेली आणि त्याची आज दौऱ्यामधून दिसून येतं सगळं ते। आता ज्या पद्धतीनं मोहिते पाटलांना दुखवणं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले सोलापूर असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, पुणा असेल, या सर्वच मतदारसंघात जे काय मोहिते पाटलांचे समर्थक आहेत त्याचा फटका बसू शकतो असं जे सांगितलं जातं येत्या ह्याच्याकडनं, तुम्हाला काय वाटतं? नेमकं नाराज सगळेच आहेत कार्यकर्ते? मोठे दादांवर प्रचंड प्रेम करतायत लोक। सगळ्यात शेवटी लोकशाही आहे, लोकांना त्यांच्या वैयक्तिक मताचा वापर करण्याचा अधिकार आहे। त्यामुळं ती जनभावना ठरवतील त्यांना काय करायचं आहे ते। एक थोडासा अडचणीचा प्रश्न विचारतो, अडचणीचा तुमच्यासाठी असू शकेल। अजूनही पवारसाहेबांनी त्यांचे उमेदवार माढा लोकसभेतले जाहीर केलेले नाही आहेत, तुमची वाट बघत थांबलेत? त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, मी कसं बोलू शकणार त्याच्यावरती? तसं नाही, पण तुमची वाट बघत मी सध्या भारतीय जनता पार्टीत आहे, त्यामुळे मी बोलू शकत नाही। मी त्यांचं मनातलं त्यांच्या पक्षात काय चाललंय मी बोलू शकत नाही। पण जितका दौरा तुमचा चालू आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हाती तुतारी घ्या हीच मागणी कार्यकर्ते करतात। मी मतं जाणून घेतोय जनतेची आणि ती माझ्या मनात साठवलीत। मी माझ्या थोरल्या चुलत्यांना ती सगळी सांगतोय, दररोज सकाळी त्यांना रिपोर्ट केल्याशिवाय बाहेर पडत नाही। आणि आमचं कौटुंबिक ठरलेलं आहे की रामराजे निंबाळकर साहेब आणि मोठे दादा हे दोघं बसून निर्णय घेतील। अजून आम्हाला त्यांना त्यांच्या नेत्यांवर विश्वास आहे, आम्हाला आमच्या नेत्यांवरती विश्वास आहे।
बघूया काय होते. कारण ज्या पद्धतीनं गिरीश महाजन येऊन गेलते, ज्या पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद त्यांनी बघितला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की मोहिते पाटलांना डावलणं दुखावणं आम्हाला परवडणारं नाही. काय हालचाली दिसत आहेत त्यांच्याकडनं? आमच्या राज्याच्या सर्व नेते मंडळींवर आम्हाला विश्वास आहे. आम्ही विश्वासानेच त्यांच्यावर राहतोय. आम्ही फक्त ग्राउंड रियालिटी सांगतोय त्यांना. कार्यकर्ते जे मानतायत की अजूनही उमेदवारी बदलू शकेल, आपल्याला काय कितपत आशा वाटते याच्याबद्दल? आम्ही ग्राउंड रियालिटी वरिष्ठांपर्यंत पोचवायचं काम करतोय. आता आपला हा सगळा रिपोर्ट आपण मोठ्या दादांना देऊन त्यानंतर निर्णय घ्यायचा. ते दोघं निर्णय घेतील. पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी निर्णय घेतील. महायुती आहे सगळ्यात शेवटी, घेतील निर्णय वरचे सगळे मंडळी. आता अजून किती दिवस दौरा आहे असं गाव भेटीचा, जाणून घ्यायची लोकांची मतं? सगळा मतदारसंघ पिंजून काढणार. झालं की आता निम्मा तर संपलाय मतदारसंघ, आता राहिलाय पलटण. फक्त निम्म्यावर नसतंय ना. निम्मा कुठलं पाहून झालंय, आता फक्त पलटण राहिलं. नाही, एक ना एक गाव पिंजून काढायचं. एक ना एक गाव. आता आज रामराजे निंबाळकर त्यांनी फलटणमध्ये लोकांना बोलवलेलं आहे. त्यांच्यासमोर तेही बोलणार आहेत. त्यांची नुकतीच देवेंद्र फडणवीस अजितदादा यांच्याशी बैठक झाली होती मुंबईमध्ये. आता त्यांच्या निर्णयाचा आपल्यावर कितपत परिणाम असेल? रामराजे साहेब योग्य तो निर्णय घेतील. 50 वर्षाचा त्यांचा राजकीय अनुभव आहे. जनभावना त्यांना माहिती आहेत. आदरणीय मोठे दादाही निर्णय घेतील. दोघंही निर्णय घेतील. दोघांचं 50 वर्षाचा राजकीय कारकीर्द आहे. अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेले आहेत आणि जनभावनेचा आदर कसा करायचा ते दोघांना चांगलं माहिती आहे आणि ते ठरवतील. आम्ही त्या दोन नेते मंडळींना निर्णय घ्यायचं सांगितलेलं आहे. तुम्ही काय जे सांगाल ते आम्ही करणार. कार्यकर्ते म्हणतात आमचं ठरलंय. आपलं मोठ्या दादांकडनं निरोप कधी अपेक्षित? मला वाटतं तुम्ही आपल्या ठरल्यापेक्षा जास्त प्रश्न विचारायला लागलाय. त्यामुळे आता थांबूया, चाय घेऊया मस्तपैकी आपण सगळे. पुढं निघायचं लेट होत आहे. तर हे होते धैर्यशील भैया. अतिशय मोकळेपणाने त्यांनी सर्व प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत. आजही आमचा महायुतीच्या नेत्यांवर विश्वास आहे. कार्यकर्त्यांच्या जनतेच्या ज्या भावना आहेत त्यानुसार उमेदवार बदलतील ही आशा कार्यकर्त्यांना जशी आहे तशीच ह्यांनी नेत्यांवर विश्वास व्यक्त केलेला आहे. आता काय होणार, भाजप काय निर्णय घेणार आणि मोहिते पाटलांच्या निर्णयावर पवारसाहेबांचा पुढचा निर्णय काय असेल हे येत्या एक दिवसात ठरणार आहे. कॅमेरामन आयुब कागदीसह सुनील दिवाण, एबीपी माझा, वडूज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.